सगर में एक झंडे का प्रोग्राम था। हमारे असद बाबा के फर्जंद जानासीन सज्जादा नसीन प्रोग्राम था। कामयाबी के साथ में जो है ना एक झंडे का प्रोग्राम। कलाम की कसम खा को इस पे हलफ लेने के लिए, मेरे चाहने वालों के राजी करने के लिए, इस कुरान की मैं कसम खाने के लिए कर रहा हूँ। ये जो सज्जादगिरी है, सज्जादगिरी के जो रस्में सज्जादगिरी नशीन जो लिखे हैं, रस्में सज्जादगी वो जानशीनी की सही है। इसके अंदर क्यों है ये? इसके अंदर सरमत इसके अंदर सज्जादा जो अपने आप को दावा कर रहे हैं, क्या ये कौन मर्दे की ज़रूरत नहीं है? ಸೂಫಿ ಸರ್ಮಸ್ತ್ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಸಿದ್ಧತೆ. ಭಕ್ತರ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಗಯಾಸುದ್ದೀನ್ ಸರ್ಮಸ್ ಜೊತೆ ಭಕ್ತರ ಸಮಾಗಮ. ಪರ್ಚಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ ಗೋಗಿಯವರ ಮಹತ್ವದ ಹೇಳಿಕೆ. ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತಿದ ಮುಖಂಡ. ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ ಗೋಗಿ ಹೇಳಿಕೆ. ಸಗರ್ ಶರೀಫ್ ಯೌಮುಲ್ ಫತಹ್ ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಅಂಗವಾಗಿ ಸಗರ್ ಶರೀಫ್ನಲ್ಲಿ ಸಿದ್ಧತಾ ಕಾರ್ಯಗಳು ಭರದಿಂದದಿಂದ ಸಾಗಿದ್ದು, ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದರಗಾ ಹಜರತ್ ಸೂಫಿ ಸರ್ಮಸ್ನಲ್ಲಿ ಪರ್ಚಂ ಹಾರಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದು, ಈ ಸಿದ್ಧತಾ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಗಯಾಸುದ್ದೀನ್ ಸರ್ಮಸ್ತ್ ಜಾನ್ಶೀನ್ ಹಾಗೂ ಸಜ್ಜಾದಾ ನಶೀನ್ ಸೇರಿದಂತೆ ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ದೃಶ್ಯಗಳು ಕಂಡುಬಂದಿವೆ. ಶಹಾಪುರ್, ಸುರಪುರ್, ಗೋಗಿ ಮತ್ತು ಯಾದಗಿರಿ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಆಗಮಿಸಿದ ಅಕೀದತ್ ಮಂದರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಿದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರುವುದು ಗಮನ ಸೆಳೆದಿದೆ. ಪರ್ಚಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಭಕ್ತರಲ್ಲಿ ನಿರೀಕ್ಷೆ ಹಾಗೂ ಉತ್ಸಾಹ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ ಗೋಗಿಯವರು ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಸಂಬಂಧಿತ ವಿಚಾರಗಳ ಕುರಿತು ಹಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟಿರುವುದು ಕೂಡ ಗಮನ ಸೆಳೆದಿದೆ. ಅವರ ಹೇಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಹಾಗೂ ಸಂಬಂಧಿತ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳ ಕುರಿತು ತಮ್ಮ ನಿಲುವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೂಫಿ ಸರ್ಮಸ್ತ್ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಸಿದ್ಧತೆ. ಭಕ್ತರ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಗಯಾಸುದ್ದೀನ್ ಸರ್ಮಸ್ ಜೊತೆ ಭಕ್ತರ ಸಮಾಗಮ. ಪರ್ಚಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ ಗೋಗಿಯವರ ಮಹತ್ವದ ಹೇಳಿಕೆ. ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತಿದ ಮುಖಂಡ. ಮೊದಲ ಜುಮೇರಾತ್ ಸಿದ್ಧತೆ. ಭಕ್ತರ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಗಯಾಸುದ್ದೀನ್ ಸರ್ಮಸ್ ಜೊತೆ ಭಕ್ತರ ಸಮಾಗಮ. ಪರ್ಚಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ ಗೋಗಿಯವರ ಮಹತ್ವದ ಹೇಳಿಕೆ. ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತಿದ ಮುಖಂಡ. ಕುರಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಅಸಾದ್ ಹುಸೈನಿ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज ये सगर में एक झंडे का प्रोग्राम था। हमारे असद बाबा के फर्जंद जानासीन सज्जादा नसीन पहले जुमेरात का जो झंडे का जो प्रोग्राम था, कामयाबी के साथ में जो है ना एक झंडे का प्रोग्राम आज ख़त्म हुआ। आने वाले दिनों में संदल का मसला है। अभी हम पूरी दुनिया को बता दिए इसके हकदार कौन है, इसके हकदार कब से है और ये लोग कितने साल से कितने सर से ये लोग संदल चढ़ा रहे हैं, ये पूरी दुनिया को पता है। फिर से एक बार बोलता हूँ मैं, और मैं अल्लाह को हाजिर नाजिर रख के बोलता हूँ, मैं ऐसे बाप का बेटा हूँ, गैरतमंद बाप का बेटा हूँ। मैं जो यहाँ पे एक जिम्मेदारी से ठहरूँ, मेरे कई लाख लोग, कई हज़ार लोग चाहने वाले हैं। उनके दिलों में थोड़ा सा जो है ना थोड़ा तकलीफ हुई। कुछ मेरे 2-4 आदमी जो है ना मेरे को कमज़ोर करने के लिए उनके खीमे में ठहरा करे, लेकिन मैं आज वो सफाई तुम्हारे को देना चाह रहा हूँ, मेरे चाहने वालों को ये सफाई देना चाह रहा हूँ। वो लोगों से मेरा क्या भी ताल्लुक़ नहीं, मैं क्या भी डबल गेम करके मेरे लोगों को वहाँ नहीं 4 लोगों नहीं भेजा। मैं उसके लिए हल्फ लेने के लिए, क्योंकि मेरे चाहने वालों को ये थोड़ा शक हुआ कि असद के कुछ 2-4 लोग जो है ना उनको गुमराह करके लेके गए। उन क्या तो भी असद अपने मर्जी से भेजाऊंगा समझते होंगे। आज मैं उस रब के कलाम की कसम खा को इस पे हलफ लेने के लिए, मेरे चाहने वालों के राजी करने के लिए, इस कुरान की मैं कसम खाने के लिए यहाँ तैयार हूँ। मैं हक के लिए ठहरी हूँ। कोई दुनिया की ताकत मुझे कमज़ोर नहीं कर सकती, कोई दुनिया का पैसा मुझे खरीद नहीं सकता, क्योंकि मेरे खून के अंदर एक गैरत है। वो गैरत मेरे बाप की है, वो मेरे बाप की अमानत है। उसके बाद ये जो मैं अभी बताना चाह रहा हूँ, ये जो आज के आगे सज्जादगिरी के वास्ते में जो ऐलान कर रहा हूँ, ये जो सज्जादगिरी है, सज्जादगिरी के जो रस्में सज्जादगिरी नशीन जो लिखे हैं, रस्में सज्जादगी वो जानशीनी कौन लिखे? ये जानशीन लिखने वाले कौन?
खानवादे के लोग इसके अंदर कौन है? पहली सफ में नजमुल हुदा की सैन है इसके अंदर। क्यों है ये इसके अंदर, क्यों है ये? शरीयत के हिसाब से ये सही है या नहीं है? उसके बाद आज जो दावा कर रहा है सज्जादा नशीन बोल के क्या नाम है, मुजीबुद्दीन सरमत, सज्जादे की दावा करके 5 साल से ये लोग जो ना बच्चे को, इनके फैमिली को डिस्टर्ब कर रहे हैं ना। क्या नाम है, नजमुल हुदा की सैन है, और जो है ना मुजीबुद्दीन के सरमत, इसके अंदर मुजीबुद्दीन सरमत सज्जादा जो अपने आप को दावा कर रहे हैं उसकी सैन है। मैं पूरे खाने वाले लोगों को पूछता हूँ, क्या इस पेपर के ऊपर क्या लाना भेजेंगे? क्या ये खानवादे की जरूरत नहीं है? क्या ये खानवादे की ये कचरे के डब्बे में डालने बनी है? क्या ये खानवादे की ये रुसवाई करने के लिए बनी है? ये क्या चीज है? ये पूरे खानवादे को बेशर्मिक पे ला रहे हैं। ये क्या खानवादे का ये जो निजाम को 900 साल से चला, ये खानवादे को कौन मान रहा? जो सज्जादा दावा कर रहा है उसकी सैन इसके ऊपर है, जिसका बाप उसके उसमें सैन है। तो ये ताल्लुके के लोगों को मैं बताना चाह रहा हूँ, ये इस दुनिया की मुझे दुनिया कोई ताकत नहीं खरीद सकती। मैं तुम्हारे को सबसे ऐलान करके बोल रहा हूँ, मेरी लाश पे से गुजरना पड़ेगा। ये मैं जो है ना संदल होने नहीं दूंगा। ये बच्चे के हक में सजादगिरी होगी, ये बच्चे अपनी दस्त मुबारक साथ चढ़ेगा। कोई दुनिया की ताकत ये बच्चे को हक से महरूम नहीं कर सकता। आज मैं सवाल करता हूँ, आज ये नजमुल हुदा से सरमत से बात उदा करता हूँ, आज मैं ये 100 रुपये सरमत की जगह से मैं खड़े होकर बोलता हूँ, शोबे सरमत तुम अपनी करामत से तुम्हें अल्लाह से दुआ करो। असद झूठ बोल रहा, उसे बहुत दे बोल के तुम्हें उस चीज मेरे लिए फतवा करो। अभी मैं मरना तुम्हारी ताकत से उसके अल्लाह के फरिश्ते मुझे भेजेंगे, मुझे बहुत तभी आएंगे, लेकिन इसका हक नहीं होता। आज मैं सभी समझते बोलता हूँ, मैं गुनाहगार हूँ, मैं खताकार हूँ, 1 लाख गुनाह होंगे मेरे अल्लाह माफ कर सकता है, लेकिन मेरी जमीन को कभी नहीं बेचूं, मेरे जमीन को नहीं बेचता। मैं ये हल्फ लेता हूँ, मैं ये बोलना चाहता हूँ नजमुल हुदा से, ये कुरान ऐसा रख के पूरे कौम के सामने कसम खा के बोलो, ये पेपर के अंदर ये सच्चाई तुम साइन करे क्या नहीं? तुम नजम से अब जो सज्जादा है वो साइन करे क्या नहीं? मेरी माँ की दुआ मैं लेकर आई हूँ। मेरी माँ बोली तेरी ताकत कम पड़ रही तो बोल, मैं यहाँ तो बोली मेरी माँ ताकत कम पड़ रही तो बोल, मेरी माँ तो बोली मेरे साथ ताकत कम पड़ रही तो बोल, मेरी माँ तो बोली साथ। मैं इतना बोलते हैं ये, इसलिए मैं बोल रहा हूँ पूरे डिपार्टमेंट से, पूरे लोगों से, क्या तुम्हारी ताकत कम पड़ रही? क्या तुम्हारी ताकत कम पड़ रही? क्या क्यों ये 4-5 लोगों की वजह से पूरा शाहपुर तालुका जो है ना यरगुमाल बन रहा? क्यों नहीं बोल रहे तुम्हें? आज तुम्हारी हमारी जान जाने के बाद आपको ठहरते क्या? इसलिए पूरे तालुका के लोगों को, मैं मेरे चाहने वालों को मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ। तुम्हारे साथ तुम है, मेरे साथ तुम है, मैं तुम्हारे साथ हूँ। अल्लाह हाफिज। ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಾರ. ಇನ್ನೂ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಾನು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇನ್ನೂ ಒಂದು ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಐತೆ, ಮಂದಿ ಐತೆ. ನಾನೇನು ಹೇಳಕತ್ತೀನಿ, ಇನ್ನೂ 1 ತಿಂಗಳ ಐತೆ ಗಂದಾಗೆ ಅವ್ರ ತಲೆ ಯಾವುದು ಅವ್ರ ಸಜ್ಜಾದಿ ಮಾಡಿದ ಯಾರನ್ನ ಈ ಕಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಐತೆ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಪ್ರೂಫ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅವರು ಪೊಲೀಸ್ ಅವ್ರ ತಲೆ ಅವ್ರು ಓನ್ಲಿ ಫಾರ್ ದ ಮುತುವಲ್ಲಿ ಆಸ್ ಎ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್, ನಾಟ್ ಎ ಸಜ್ಜಾದ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಾಕ ರೈಟ್ಸ್ ಯಾರಿಗೆ ಇಲ್ಲ. ಇದು 110 ಸಜ್ಜಾದ. ಇದು 770 ವರ್ಷದಿಂದ ಎಲ್ಲ ಊರ್ಲಿಂದ ಪಂಚನಾಮ ಮಾಡಂತ ಹೇಳ್ರಿ. ಯಾರ ಊರ್ಲಿಂದ ಒಂದು ಮನೆಗೆ ಯಾರನ್ನ ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ತೆಗೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತೀರಿ? ಏನು ಆಗಲ್ಲ. ಅವ್ರ ಮಕ್ಕಳೈತೆ, ಅವ್ರ ಬ್ರಾದರಿ ಐತೆ. ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಸಜ್ಜಾದ ಮಾಡಿದ್ದು ಇದೇ ದರ್ಗಾನಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ, ಶಾಪುರ್ನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ರೆಕಾರ್ಡ್ ಐತೆ. ಅವ್ರು 3 ವರ್ಷ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗೆ. ಅವಾಗ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್, ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ಲ? ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನೈತೆ ಅವಾಗ ಮಾಡ್ಬೇಕೈತಿಲ್ಲ. ಗೌರ್ನಮೆಂಟ್ಲಿಂದ 1 ಕೋಟಿ 50 ಲಕ್ಷ ಅವ್ರ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದು. ಇದು ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಇಲ್ಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬಂದಾರ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಾರ. ಇದು 67 ಎಕರೆ ಏನೈತೆ ಭೂಮಿ, ಇದು ಶಂಶಾನ್ ಭೂಮಿಗೆ ಏನು ಮಾಡಕ್ಕೆ ರೈಟ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಕತ್ತೀನಿ. ನಾಳೆ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಬಂದಿದ್ದು, ಎಲ್ಲರದು ಧನ್ಯವಾದ. ಅದು ಏನೇನು ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಅವ್ರು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಲಿ, ನಾನು ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು 1 ತಿಂಗಳಿಗೆ ಏನೈತೆ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಪೊಲೀಸವರು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.